महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला प्रचार आणि सभा पाहायला मिळत आहेत। मात्र ठाण्यातील राम गणेश गडकर रंगायत या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे। पाहिलं गेलं तर राम गणेश गडकर रंगायत या ठिकाणी ठाणे महानगरपालिका असेल व इतरत्र जे विषय असेल त्याचे प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे। राजकीय विश्लेषक यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहे। तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हे देखील संवाद साधणार आहे। पाहायला गेलं तर विविध ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाणार आहे। पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत पाहायला मिळते। त्यामुळे ठाण्यामध्ये विरोधक असतील या सत्ताधारी हे आपल्याला या ठिकाणी प्रचार असतील या सभा घेताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र भाजपकडून आगळा वेगळा पायंडा या ठिकाणी सुरू करण्यात आला, तो म्हणजे थेट मुलाखत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली जाणार आहे। ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांच्या मनातील प्रश्न आणि शहरांच्या विकासावर आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणी येणारे सायंकाळच्या वेळेस ही मुलाखत असणार आहे। त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागले आहेत, विरोधकांचं देखील लक्ष लागले आहेत। एकंदरीत ज्या प्रश्नांची उत्तरं कशाप्रकारे आता फडणवीस देणार आहे आणि ठाणे महानगरपालिका असेल व राज्याचे प्रश्न असतील या ठिकाणचे कशा प्रकारची उत्तरं हे देणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। मात्र सत्ताधारी असतील या विरोधक असतील एकमेकांवरती आपल्याला टीका करताना पाहायला मिळते। मात्र ठाणे महानगरपालिका असेल या कल्याण डोंबिवली महानगरपालिका या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे। तर मीरा रोड आणि नवी मुंबई या ठिकाणी युती न झाल्यामुळे पाहायला गेलं तर काटेकी टक्कर देखील पाहायला मिळते। त्यामुळे ठाण्यात देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रचार सभा असतील या इतर ठिकाणी या विरोधक देखील प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच ठाणे महानगरपालिकेवरती येणाऱ्या काळात आता कोणाचा भगवा झेंडा फडकेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। महापौर कोणाचा बसेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।